का सुप्रिया, विनोद गेला का दुकानावर? हो, विनोद भाऊजी ते गेले, सकाळीच गेले दुकानावर. आणि जीवनजी बी गेले ड्युटीवर. माय बाई व, आता कोण घेऊन जाईन हो माय आम्हाला अधिक महिन्याची शॉपिंग करायला? त्याला माहीत आहे ना, मोहिनीचा अधिक महिना करायचा आहे म्हणून शॉपिंग नाही करायची का अधिक महिन्याची? राहिलेच किती दिवस माय बाई? हो, 14 तारखेची तर अमावस्या आहे. मग नाही तर काय, 13 तारखेपर्यंत तर अधिक महिना आहे माय बाई. दीपकजी आहे ना घरी, ते घेऊन जातील ना? दीपक आहे का? हो, त्याचा ऑफ आहे म्हणे आज. बरं, चांगला आहे, दीपक घेऊन जाईन मग. आवाज दे बरं दीपकले. थांब, मीच आवाज देतो. दीपक, ए दीपक, दीपक आला का रे बाप्पा? चला मला घेऊन, मग आम्हाला शॉपिंग करायची आहे. आई, बाई आजच तर आली आणि आजच शॉपिंग करायला चालले का? बाप्पा, अधिक महिना राहिलाच किती दिवसावर? बाप्पा, आपली मोहिनी बाई लेट आली ना अधिक महिन्यासाठी, एकदम टायमावर आली बाप्पा. आता आपल्याजवळ काही टाइम नाही आहे, लवकर लवकर आपल्याला अधिक महिना करायचा आहे. शॉपिंग करायलाच तर 2 दिवस लागून जातील. कायच्या एका दिवसात शॉपिंग होते? घेऊन जाता का तू ते सांग. आजच आली ना, आजच चालले का ते नको विचारू मला. अरे आई, उद्या जाऊ ना. काऊन, आजची सुट्टी आहे ना तुझी? अरे आई हो, आज माझा ऑफ होता, पण काय करू, ऑफिसमधून फोन आला मला आता अर्जंट जायला लागन. का रे बाप्पा, तुम्ही लोक खरं बाप्पा, बहिणीचं काम असलं ना तुमच्या जीवावरच येते. नाही ना आई, जीवर आलं असतो तर काय घ्यायला गेलो असतो मोहिनी पाहिले. नाही ना, मला अर्जंट काम आलेलं आहे, जायचं आहे मला ऑफिसले. मग आता दादा, जाय तू ऑफिसला जाय, आम्ही चाललो जाऊ शॉपिंग करायला. कार आहे ना? हो, मी बाईक घेऊन चाललो, कार आहे घरी. ठीक आहे, मी घेऊन जातो मग सर्वाले. येते ना मला ड्रायव्हिंग येते, तशी तर ड्रायव्हिंग आईली पण येते करता. हो, मला पण कार चालवता येते, मी पण घेऊन जाऊ शकतो. जाय तू, जाय ऑफिसला. सर्वपरी आपलं काम असते, जाय तू काम कर. बाई बरोबर चालवशील का? दादा, डाऊट आहे का तुले? किती वेळा तर मी कार चालवली, तुला बी घेऊन गेलेली मी कार मध्ये. हो, तशी चालवता येते म्हणा तुला चांगली. मग नाही तर काय. हो, आता खूप दिवस झाले चालवलीच नाही मी कार, तर थोडंसं वाटते, पण आई आहे सोबत, आई चालवून घेईन कार, काय त्याच्यात नाही. बरं ठीक आहे, जाऊ मग मी. हो, जाय जाय, आम्ही करून घेतो मॅनेज. बरं ठीक आहे. जाय बापा जाय, येतोय काम करून. बाई मोहिनी, चल मग आपण शॉपिंग करायला जाऊ. अधिक महिन्याची शॉपिंग करायला लागेल ना. नाही, तुझ्या सासूनं काय घेतलं होतं तुझ्या नंदाईसाठी आणि जवायसाठी? काय घेतलं तुझ्या सासूनं? काही नाही, अधिक महिन्याला जवायसाठी सोन्याची अंगठी केली, दोन्ही जवायसाठी, आणि पोरीला 1-1 ग्रामची मनी करून दिले. असं असं तिनं तिच्या जवायला सोन्याची अंगठी केली का? मी माझ्या जवायला सोन्याचा गोप करतो. कशाला आहे सोन्याची चैन कशाले? नाही हो माय बाई, तुझ्या सासूने त्याच्या जवायला केलं, त्याच्यापेक्षा जास्त करायचं आहे मला. आणि तुले सोन्याची अंगठी करून देतो म्हटलं, मस्त बदामवाली. आई कशाला एवढं तामझाम करू राहिली? कोणा जसं केलं आपल्याला तसंच करायचं आहे का? काही कोणाचा हिरस नाही करायचा. आपल्याच्यानं जसं होते, जे होते ते करायचं. कोणाचा हिरस नाही करायचा आहे आपल्याला. येणं हे केलं तर आपण तेच करू. नाही हो माय, तू सासू माहित नाही तुले कशी आहे ते. त्या वच्छलाला चांगल्यानं ओळखतो मी. तुला नंतर टोमणं मारन ते. ले ठाकू नेलं तुले. काय केलं? दोघीने मिळून केला तुझ्या अधिक महिना. आणि काय केलं बाप्पा? अशी म्हणून ते ऐकत जाय मोहिनी कधी कधी. पण ऐकायले एवढा खर्च नाही हो माय बाई, पहिला अधिक महिना आहे तुझ्या, करा तर लागणच बाप्पा. आई बी ऐकणार नाही. नाही ऐकणार नाही मी. बाई मी काय म्हणतो, मी सोन्याची चैन करतो जवायले, अंगठी करतो, तुम्ही साडीगिडीचा खर्च करा. नाही हो माय बाई, मीच करतो, अंगठी करतो, चैनी करतो, कपडा लत्ताही घेतो. नाही बाई, तुम्ही कपडे लत्ते घ्या, मी सोन्याची अंगठी चैन करतो. बरं, मग मी असं करतो, मी जवायले सोन्याची चैन करतो आणि कपडे घेतो, तुम्ही मोहिनीला सोन्याची अंगठी करा आणि कपडे घ्या. बरं ठीक आहे, तसं करा मग. बरं चला, बरं लवकर चला शॉपिंग करायला मग सुरू आपल्याला. चल बाई मोहिनी, तयारच ना तू? हो आई, तयार आहे. मी काय म्हणतो ते आई, वहिनीला बी घेऊन जाऊ ना? यायला काय नाही लागतं बाप्पा? नाही, थोडी मदत करतील ना त्या मला, साडी गिडी घ्यायला, कोणता रंग घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे, तर घेऊन जाऊ वहिनीला. वहिनी चला ना, तयार आहे ना तुम्ही? चला आमच्यासोबत शॉपिंग करायला. नाही बाप्पा, जा ना तुम्ही. हो कविता बरोबर बोलत आहे. मोहिनी ताई जा तुम्ही आणि करून या शॉपिंग. आम्हाला घरी कामं आहेत ना, घरचे कामं बी पाहा लागतात ना. हो जा तुम्ही, या शॉपिंग करून. आम्ही नाही येत, तुम्ही जा आणि या. अरे बापा रे, हे तर शॉपिंग करायला चालले. ताई येत नसतील तर मी येतो ना, या दोघीला काम असतील तर. आता बाई मी येतो तुमच्यासोबत शॉपिंग करायला, माझी चॉईस लय चांगली आहे. आता नाही बाई, तू येते का शॉपिंग करायला? हो येतो तुमच्यासोबत. कविता आणि सुप्रिया ताई म्हणते ना, त्याने येत म्हणून, तर मी येतो ना. पण तू कशी येशील बाई ना, तू इथं तब्येत खराब आहे ना, सकाळपासून तुझं डोकं दुखू राहिलं ना. तू तर आतापर्यंत झोपेल होती. शॉपिंगचं बरोबर ऐकू गेलं तुले, बरोबर उठून आली तू. तू तब्येत खराब आहे, तू नको येऊ, तू झोपून राह. मी सुप्रियाले नाही तर कविताला घेऊन जातो, तू झोपून राह. तुझं डोकं दुखू राहिलं ना, तब्येत खराब आहे ना तुझी. आता नाही बाई, आता मला आता चांगलं वाटू राहिलं ना, येतो ना तुझ्यासोबत शॉपिंग करायला. नाही तू झोपून राह, तू तब्येत खराब आहे, जास्त तब्येत खराब होईल, जास्त डोकं दुखीन तू. शॉपिंग करायला लय फिरायला लागते, राहू दे. हाय ना, सुप्रिया आहे, कविता आहे, यायची तब्येत चांगली आहे. येणं कामही केले बाई ना घरात, नाही यायला घेऊन जातो मी. तू थांब घरी, तू तब्येत खराब आहे. कविता सुप्रिया दोघीतून एक जण चला आमच्यासोबत, मोहिनीला थोडी मदत होईल. कपडे गिपडे घेऊ लागाले, मदत करसान तिची. चला दोघीतून कोणी. सुप्रिया ताईला घेऊन जा. नाही कविता, तुझी चॉईस चांगली आहे, तू जा. आई माझ्यापेक्षा चॉईस तुमची चांगली आहे, तुम्ही जा. आता बाई सुप्रिया ताईला घेऊन जा. चलो सुप्रिया, कर तयारी, चला आमच्यासोबत शॉपिंग करायला. ठीक आहे बाई, आता तुम्ही म्हणता तर चला, येतो मी तुमच्यासोबत. मला नाही घेऊन चालल्या, जाऊ दे बाई. नाही नेत तर नाही नेत, जाऊन झोपून राहतो रूममध्ये डोकं बांधून.
चल मावशी येतो मी. चालली का हो बाई आनंदी? आता माय बाई मी आली आणि तू चालली बापा. एक दिवस राहिली नाही बाई ना माझ्यासोबत. तू करून घेते ना एक दिवस मुक्काम? एक दिवस मुक्काम? नाही ना मावशी, राहू नाही शकत ना. तिकडे माझ्या सासू जवळ कोण नाही आहे ना. माई देराने बी तर अधिक महिन्याला गेली ना. लय दिवस झाले मी आलेली आहे. 4-5 दिवस झाले. तेव्हा काऊन नाही आली तुम्हाला भेटायला? बाई ना मला माहीतच नव्हतं ना, माहीतच नव्हतं मला. हे तर मला फोन केला, मला तेव्हा माहीत पडलं की तू आलेली आहे म्हणून आणि चालली बी लगे. हे तर मी ना म्हटलं टायमावर माहिले की जाऊ नको देऊ आनंदीले, 1-2 घंट्यासाठी थांबून ठेव, मी येतो. मग भेट होऊन म्हटलं आनंदीसोबत. नाही 1 वर्ष झालं बाई ना, भेट नाही आहे त्यासोबत. नाही मावशी आता तुम्हीच येता आमच्या इथं. हो मावशी, तुम्हाला आठवण आली ना, येऊन जात आमच्या घरी भेटीले. आता निघतो आम्ही. नाही ना बाप्पा, येणं नाही होत ना, येणं नाही होत नाही. हो मावशी मी समजू शकतो. मावशी आता पुढच्या बारीनं मी येणार का नाही, तर मी पहिलेच तुला फोन करून सांगून देणार की आईच्या घरी मी 4-5 दिवसासाठी येणार आहोत. मग तू बी येऊन जाशील 4-5 दिवसासाठी, मग राहशील माझ्यासोबत. पण आता नाही राहू शकत, आता जायचं आहे. घरी कोण नाही आहे ना, माझी सासू एकटीच आहे. माझी देराणी बी गेलेली आहे अधिक महिन्याला. माझी सासू आमची वाट पाहत असं. हो बाई, नाही तर राहिली असते आनंदी, पण घरी कोण नाही आहे ना. आता पुढच्या बारीनं आनंदी येणार ना, तेव्हा तू बी येऊन जाशील. जाशील मग आनंदीसोबत. बरं ठीक आहे आनंदी, तसं कर मग. मावशी आता जाऊ नको, 4-5 दिवस राहाय चांगली इथं. आई मावशी जाऊ नको देऊ 4-5 दिवस. मी तर म्हणतो नाही राहतच नाही ते. आनंदी आईच्या घरी 4-5 दिवस आल्यापेक्षा माझ घरी येऊन जाशील ना बाई ना. 4-5 दिवसासाठी. तसंही लग्न झालं तुझ्या, तेव्हापासून तू माझ्या घरी आलीच नाही. बॉल घेऊन येशील काय? बॉल येतं नाही, पण मी येऊन जाईल. बरं आता रक्षाबंधन येणार आहे ना, तू रक्षाबंधनले माघारीच आहे 4-5 दिवसासाठी. दादाला पाठवून देईन मी तुला घ्यायला. बरं मावशी तसंही ठीक आहे. बरं आता निघू आम्ही? हो निघा. उशीर होते. मग काय उशीर होते? उशीर तर झालाच. आता सासूबाई तिथं किती तोंड फुगून बसेल आणि किती नाही. हो चला निघा. येतो मावशी आम्ही. हो या जाऊ बा, या ना कधी आमच्या घरी. येऊ ना येऊ. रक्षाबंधनले दोघाईले यायचं बरं, जोड्यां घरी. मी ऐकणार नाही काही. हो ना, पाहू ना, टाईम आहे रक्षाबंधनले. पण या लागेल दोघाईले. हो येऊ. आनंदी चल. हो चला. आई येतो आम्ही. आई बाबा कुठे गेले? बाई बाबा अंगणात उभे आहे ना, तुमची वाट पाहू राहिले. चला. हो चला मावशी येतो मग. ए बाई आनंदी काळजी घ्या. बाई विशाखा तू बी येशील आनंदी सोबत रक्षाबंधनले? हो मावशी पाहिन ना नाही नक्की येसान. इथं कशा दोघी बहिणी आल्या सोबत तशा तिथे दोघी बहिणी येसान सोबत. हो मावशी. बस झालं का बोलणं? चालतं आता? हो ना, चला ना, जायचं आहे ना आता. तुमच्या तो गोष्टीने सोडू राहिल्या, मला टेन्शन आलायचं. कधी पाहिलं आई. बरं मावशी निघतो आम्ही, आम्हाला उशीर होत आहे. हो बाई या. नंदी चालतं आता? हो ना बाप्पा चला ना. हो चला. बाई मी जातो येले सोडायला बाहेरपर्यंत. चला ना बाई मी बी येतो ना. चल मग. काय ना कामासून काही काळजी आहे का घराची? त्याला माहिती आहे ना, मोहिनी माहेरी गेलेली आहे अधिक महिन्यासाठी. घरी मी एकटी आहे, माझी तब्येत खराब आहे. तरी आल्या का पाहिजे ना त्या, किती काळजीवाल्या आहे ना त्या. आता त्या माय पोरं बी नाही आले. जशा त्याच्या बायका म्हणतील त्याला तसंच करतात ते. आहे का काही काळजी त्याला आपल्या मायची? आहे का? आता येऊ दे ना त्यांना कसं छटक काढतो तर ना. त्याला घराच्या बाहेर काढायची धमकी दिली ना, तर नावाची वच्छलच नाही म्हटलं, वच्छलच नाही. येऊ ते त्याला. आई तू इथंच उभी आहे का? जाय ना, आराम कर ना, ती तब्येत खराब आहे ना. डॉक्टरनं तुला आराम करायला सांगितलं ना. तू काही तू उभी आहेस, जाय ना तू, थोडा आराम कर. आताच दवाई दिली तुला मी ना. बापा जोपर्यंत मी त्याची सटक काढी नाही ना, तोपर्यंत दवाई बी काम नाही करीन म्हटलं. मावर दवाई काम नाही करीन. जेव्हा मी त्याची चांगली सटक काढन ना, तेव्हाच माझी वाली आराम येईल. कोणाची सटक काढशील? बोलला का तू या वहिनीची न भावाची? अरे आई जाऊ दे ना, सोड ना. येऊ राहिले ना ते का तिथं राहू राहिले का? आता येऊच राहिले ना, जाऊ दे ना, सोड ना. तू काय टेन्शन घेऊ राहिली त्याचं? टेन्शन देऊ राहिली कोणाला टेन्शन देऊ नको, टेन्शन घेऊ नको. ते दवाई दिली आता, चांगला आराम कर. तब्येतवर ध्यान दे तुझ्या, तब्येत चांगली करतोय. काय तू कोणावर लक्ष देतं? जाय आराम कर, कूलर लावून देतो तुला. नाही रे बापा, मला चैनच नाही पडेल तसा. त्याला येऊ ते दे, दाखवतो तेल दणका. आता ते तसंच करतील हमेशा. सासरवाडीला गेले की मुक्कामच करत जातील निरा. आज 1 दिवस राहिले, उद्या 4 दिवस राहतील. राहू दे, त्याची सासर काळी आहे ते राहतील नाही का? हो बापा राहू दे, मला नको सांगू तू. पण मी बोलीन तर मनात बोलायचं नाही. आता सांगू राहील तुले. मी त्याला बोलीन माई मर्जी, पण तू मनात बोलला तर पाय मग. आई आले का तुम्ही? आले का? या स्वागत आहे तुमचं, स्वागत आहे. आरतीचं टार्गेट आणू का? आई अशी कोण बोलली तू? मी अशी काऊन बोल राहिली? तुम्हीच सांगा ना, तुम्हीच सांगा मी अशी काऊन बोल राहिली तर. का रे तुम्हाला काय म्हटलं होतं मी ना? काय म्हटलं होतं तुम्हाला? आई राहू दे ना. तू चुप बस रे प्रेम. तुला पहिले सांगितलं होतं ना, म्हणतात बोलशील नको. सांगा काय म्हटलं होतं तुम्हाला मी ना? काय म्हटलं होतं? काय म्हटलं होतं मी ना? हे आठवण नाही आता तुम्हाला? हे आठवण नाही आहे ना? हे तर आठवणशील ना? तू घरून गेला होता तेव्हा माझी तब्येत खराब होती, हे तर आठवण आहे ना? होय आठवण आहे. तू तर बोलूच नको विवेक माझ्यासोबत, तू बोलूच नको. तू ना तर माझा फोन बी नाही उचलला, फोन बंद करून बसला तू. आई झालं काय? तुम्हाला काय म्हटलं होतं? उभ्या जा उभ्या या. माझी तब्येत नाही आहे चांगली. तुम्ही ना काय केलं? मस्त आराम करत बसले आपल्या सासऱ्याची इथं. मस्त आराम करत बसले नाही. इकडे मायची तब्येत खराब आहे, माई एकटी आहे का काय आहे, काही चिंता नाही. वरतून फोनही नाही उचलू राहिला तुम्हाला. मला वाटलंच होतं आताशी बोलणार म्हणून. याईनं 1 दिवस मुक्काम केला तर काय झालं? कोणता पाय तुटून पडला? बोला ना. आता चुपकाव नाही तुम्ही. थोडा जबान नाही का तुमच्या? बोला ना. माया म्हणणं आहे, का मुक्काम केला तुम्ही तिथं? का मुक्काम केला? काय दिला असं तुमच्या सासू सासऱ्यानं? कोणता सोन्याचा हंडा दिला तुम्हाला? आता बाई सोन्याचा तर नाही, पण पितळीचा. काय पितळीचा?
हांडा दिला आणि कुपर दिला. वाटलंच होतं मला, वाटलंच होतं अजून देतीन बी काय ते. अन असे ठाकू ठाकू घेऊन गेलो होते तुम्हाला इथून की बस रे बस. काही द्यायच्या औकात नाही तर काय घेऊन गेले काय माहीत. आता बाई तुमच्या पोराईला काही बोला तुम्ही, मग मायबापाला नका बोलू. त्याची काही गलती नाही आहे. त्याने काही जबरदस्ती नव्हती केली यायला थांबायची. आईबाबांनी तर यायला म्हटलंही नाही काही. त्याला माहीत आहे तुमचा स्वभाव कसा आहे तर. त्याने आम्हाला म्हटलं फक्त आणि आम्ही ना म्हटलं यायले. हे दोघंही भाऊ आमच्या म्हणण्यावर थांबले होते, आमच्या म्हणण्यावर मुक्काम केलं त्यानं. जे काही बोलायचं आहे ते आम्हाला बोला, यायले नका बोलू. नाही आई, मला असं वाटलं की मुक्काम करायला पाहिजे म्हणून मी मुक्काम केलं. सरेच तर जवळ येतात आपल्या सासऱ्याच्या इथं, सगळेच जण मुक्काम करतात. मग आम्ही राहिलो तर काय झालं. अरे याले बोललं तर तो म्हणते याले नका बोलू, त्याला बोललं तर तो म्हणते त्याला नका बोलू. तुमची प्लॅनिंग आहे पुरी. प्लॅनिंग करून आले वाटते तिकून. माझ्या म्हणणं आहे तुम्ही ना माझा शब्द मोडलाच कसा काय तुम्ही ना. जर माझ्या ऐकायचंच नाही आहे तुम्हाला तर माझ्या घरात काय राहता तुम्ही, काय राहता माझ्या घरात. निघून जा ना माझ्या घरातून, निघून जा. काही राहायची गरज नाही माझ्या घरात. आई अशी नको बोलू ना. कशी बोलू रे मग मी, कशी बोलू सांग ना. तू जसं म्हणशील तशी बोलतो मी, तशी बोलतो. सांग ना, सांग कशी बोलू मी. हां या, तुमचं स्वागत आहे. स्वयंपाक बनवून ठेवला मी ना, जेवण खाऊन करा तुम्ही. हातपाय तोंड धुवायला पाणी टाकू का. या बसा, आराम करा. अशी बोलले तर मग चांगलं आहे ना. नाही तसं म्हणणं नाही आहे माया. तुला कसं म्हणणं आहे ना. सर समजलं मला, सर समजलं. मा संग तू बोलू नको तू. आई काली बोलू राहिली. अशी काय गलती केली आम्ही ना. सरेच तर जण राहतात आपल्या सासरवाडीले. असं सरे जण राहतात आहे ना. मग राहिले आम्ही 1 महिना. 1 महिना राहते मग तिथं. आई एकच दिवस राहिलो. हो आई एकच दिवस राहिले ना ते. बोला तुम्ही सगळेजण बोला. मी ऐकतो मी चुप बसतो, तुम्हीच बोला. पहिले तर गलत्या करता तुम्ही, मग तुम्हाला बोललात तर तुम्ही ऐकत ना. माझंच बोलणं गुन्हा आहे ना बापा, माझंच बोलणं गुन्हा आहे. मीच खराब आहे या घरात. नाही मीच खराब आहे. मीच चालली जातो बापा या घरातून. एका तर वृद्धाश्रममध्ये मीच चालली जातो. मग राहा तुम्ही आरामात या घरात. नाही आता बाई अशा कोण बोलू राहिल्या. कशी बोलू मग. कशी बोलू. माय बोललेलंही पटत नाही ना तर मला. माय बोललेही पटत नाही. तुमचे सासू सासरे किती बोलतील तुम्हाला, आणि माय बोललेलं तुम्हाला सहन नाही आहे ना. माय बोललेलं सहन नाही होत. आई ते आम्हाला काहीच नाही बोलले. हो काहीच नाही बोलले. याईनं केलं असेल ना, मारा नाही ना. माया चुकल्या मग म्हटलं असेल तुम्हाला. तुमची माय अशी, तुमची माय तशी. तुमची माय एवढी अत्याचार करते त्यांच्या पोरीवर, तेवढी अत्याचार करते. आले सासू सासऱ्या जोडून माय चुकल्या ऐकून चांगल्या दिले का सासू सासऱ्यानं कानं भरून तुमचे. मस्त आहे मग त्याच्याच घरी काऊन नाही राहिले. घेऊन जा ना तुमचा पोरी बसता इथून. राहा आपल्या सासू सासऱ्याची इथं. तर काल राहता माझ्या घरात नाही. चाले जा माझ्या घर सोडून, चाले जा. माय ऐकू शकत नाही तर चाले जा तुम्ही. काही गरज नाही तुमच्या घरात नाही. जेव्हा तुम्हाला आपल्या मायचं ऐकणंच नाही आहे, तुमची माय जे म्हणते ते तुम्हाला करायचंच नाही आहे, तर काय राहता माझ्या घरात नाही. न करावं, खुशीन चालले जा आपल्या सासू सासऱ्याच्या इथं. जा नाही तर किरायानं रूम करा, तिथं राहा. आई थोडं समजदारीने काम दे. असं बोलण्यानं चालत असते का. तू चुप बस रे, तू चुप बस. तूही चालत नाही त्याच्यासोबत. काही गरज नाही कोणाची या घरात नाही. मला तुम्हाला काय वाटते तुमच्याच्यानं अडते माया. अडते काही अडत नाही कोणाच्यानं कोणाचं. माझी तब्येत खराब झाली ते चौघं होते का घरात नाही होते का. निभलस ना माया, निभवलंच ना मी ना. काढलेच ना दिवस. ही तब्येत खराब होती माई, सलाईना लागल्या मला. होतं का कोणी या चौघातलं एक जण माझं राहिले का. माझे दिवस निघूनच गेले. पोरायला माहित होतं माया आल्या की आपल्या आईची तब्येत खराब आहे. त्याने म्हणायला पाहिजे होतं चला घरी. मामाईची तब्येत नाही आहे चांगली, काही थांबू नये आपण इथं. त्याईनं काय केलं, आईच्या बायकानं म्हटलं राहून जा ना इथं. चांगलं वाटतील मग माझ्या बापाला थोडंसं. तर कसे राहिले तिथं. हा विचार केला का ताईनं, आपल्या आईची तब्येत खराब आहे बापा. आपण येऊ राहिलो होतो तेव्हाच आईची तब्येत खराब होती. कशी आणि काही नाही आईची तब्येत, जाऊन पाहू दे बापा. काही थांबायला नाही पुरत तिथं. असा विचार केला का ताईनं तर माझे फोन नाही उचलले. मी किती फोन लावले ताईले तर एकानं तर फोनच बंद करून बसला होता. तुमच्या बायकाला काय कदर आहे का सासूची. ताईले त्याच्या माय बापाची कदर आहे. ताईला तर माय बापाची लय लागते बापा. आता मी बोलू राहिली तिथं आनंदी काय म्हणे, माय बापाला काही बोलू नका. माय बापाला चांगले आहे. तुम्ही पागला. तुमच्या बायकाला एवढी लागते आपल्या मायबापाची, तुम्हाला काहीच नाही लागत आपल्या मायची, काहीच नाही लागत. नाही आई, मी फोन केला होता प्रेमदादाले. विचार प्रेमदादाले. हो आई, मला जगदीशनं फोन केला होता. मीनच म्हटलं होतं त्याला रायसांत राहून जा म्हणून. आईची तब्येत चांगली आहे. असं तू बी शामिल आहेस त्याच्यात आहे ना. तूही चालला जाय याच्यासोबत, तूही चालला जाय. अरे आई काही नाही, काही बोलू नको तुम्हासोबत. तू बी शामिल आहे त्याच्यात नाही. तू चालला जाय याच्यासोबत. काही गरज नाही मला कोणाची. ते उभे काय आहे तुम्ही. जा ना, भरा ना आपल्या बोरिया बिस्तारा, निघा ना. किरायानं रूम करा. नाही तर आपल्या सासू सासऱ्याची इथं जाऊन राहा. ह्या प्रेमची बायको तर गेलेली आहे पहिलेच, आणि प्रेमले म्हणा तू चालला जाय म्हणा मागून. आता इथंच राहणार आहो मी पाहतो किती पागवते तुमचे सासू सासरे तुम्हाला. तर बाई तुझ्या काय, तू तर बोलूच नको माझ्यासोबत. तू तर बिलकुल बोलू नको. वाटलं तू चांगली आहे, तू अलग आहे, तू याच्यासारखी आहेस. तू तर बोलूच नको. काही इथं उभं राहून नाही तोंड पाहू राहिले. चला जा तुम्ही, जा लवकर. मग आपल्या सासू सासऱ्याची तर किरायानं रूम करा. चला जा, या घरात तुमच्यासाठी जागा नाही आहे. चला जा, जा म्हणतो ना. काही तू उभे आहे तोंड पाहत. चला जा, काही तू उभं राहून नाही तोंड पाहू राहिले. चला जा, भरा तुमचे काय आहे तर काय आहे तुमचं सामान, काय कपडे लत्ते आहे, जे काही तुमचं सामान आहे ते भरा आणि चला व्हा माझ्या घरातून. चला व्हा. काही गरज नाही आहे तुमची मला. माझ्या दुःखात तुम्ही सोबत नाही आहे तर सुखात राहून काय करता. चला जा. मला काही गरज नाही आहे कोणाची. मी सक्षम स्वतःचं करायला. माया करायला माया काही हात मोडलेले नाही आहे. माझ्या हातावर दुखसाही सलामत आहे. मी करू शकतो माय. चला जा तुम्ही. चला काय लावलं नाटकं तुम्ही बाबा. मामाजी काय लावलं तुम्ही नाटकं. डबल परेशान करणं लावलं का पोराला सुनायले. आले हे वकील. तुम्ही बोलू नका मा म्हणतात. बिलकुल नका बोलू. मी जे करू आली ते बरोबर करू आली. मा म्हणतात बोलायची काही गरज नाही तुमची, काहीच गरज नाही. तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा. मा म्हणतात बिलकुल बोलायची गरज नाही आहे. माय पोर आहे, माय सून आहे, मी पायत बशीन. काऊन माया सुनान माय पोरं नाहीत काही. कुठून आणले तू ना.
काय शिल्लक गाऊ नको बोलत जाऊ तू. हा कायले बोलू राहील त्या लेकराईले? लेकराचे कारनामे आहे का पहिले? काही सांगायची गरज नाही. सर ऐकलो मी ना. आणि मला काही सांगू नको तू. सर माहिती आहे मला. काही समजत नाही तुम्हाला? काही समजत नाही तुमच्याच्यानं? फक्त तुमच्याच्यानं माय सुना माय पोरं वाया गेले. तुम्ही गलत गोष्टीमध्ये बी साथ देता त्याचा. काय गलत केलं ताई ना? काय गलत केलं म्हणजे? तिथं सासरवाडीला काऊन मुक्काम केलं त्याने एक दिवस? मी नाही म्हटल्यावर बी माझा शब्द मोडला कसा काय त्यानं? मोडलाच कसा काय? काऊन मुक्काम नाही करतील का? त्याची पोरगी नाही केली का ताईनं? त्याची पोरगी नाही आलेली आहे का आपल्या इथं नांद्याले? त्याची पोरगी नाही राहत का आपल्या इथं? काय झालं? तुझ्या पोरगा एक दिवस तिथं राहिला आणि एक दिवस मुक्काम केलं तर त्यानं? काऊन आपले जवळ आले तर आपल्या जवळनं एक दिवस मुक्काम नाही केला की इथं? नाही केला का मुक्काम? आपले जवळ उभ्या आले, अधिक महिना केला, उभ्या चालले गेले का? आपण त्याला म्हटलं मुक्काम करा एक दिवस, तर त्यानं रातभर मुक्काम नाही केला. नाही केला मुक्काम. ते म्हणणं काय? आपल्या जवळनं आपल्या घरी मुक्काम केला पाहिजे. आणि तुझ्या पोराईनं त्याच्या सासरवाडीला मुक्काम नाही केला पाहिजे. तू बोलली का तुझे बी पोरं कोणाच्या ना कोणाचे जवळ आहे म्हणून? जेव्हा आपले जवळ आपल्या घरी मुक्काम करू शकतात, तर आपले पोरही कोणाच्या ना कोणाचे जवळ आहे ते बी त्याच्या सासरवाडीला मुक्काम करू शकतात आणि करतच असतात. काही तुझे पोरं पहिले नाही आहे, सरे जातात तर आपल्या सासरवाडीला मुक्काम करतात. काही बोलू नको पोराईले. काही गलती नाही आहे त्याची. गलती तुझीच आहे. तुझ्या दिमागाची गलती आहे. तू विचार करतो उलटे. तुझा स्वभाव खराब आहे. असं स्वभाव खराब आहे? हो. तुला कसं वाटते? आपल्या जवळ आले पाहिजे, आपल्या जवळ मुक्काम केलं पाहिजे. तसेच आनंदीचे विशाखाचे मायबाप आहे, त्याला वाटते आपल्या जवळ आले पाहिजे, आपल्या घरी एक दिवस मुक्काम केलं पाहिजे. त्यालाच नाही, कोणालाही असंच वाटते. तू काय एवढा लोट घेऊन राहिली? तू इथं तब्येत खराब आहे म्हणते ना, तुला सलाईन लावून आणलं ना 2-2. मॅडम करायला बरं जोर आलं तुले. सुनबाई, विवेक, जगदीश, जा तुम्ही. जा अंदर जा. तिथं उभे नका राहू. जा हा अंदर. मामाजी, आत्याबाई, तिथे काही भिऊ नका. तिच्या काही बापाच्या घरचं घर नाही आहे. तिच्या बापाच्या घरून नाही आणेल तिनं घर. अजून माझ्याच घर आहे. जा व्हा तुम्ही. या घरात कोण राहीन आणि कोण नाही राहीन याचा फैसला मी करीन. जा व्हा तुम्ही अंदर. तिथं उभे नका राहू. चांगलं नाही वाटत. कोणी घरी येईन तर काय म्हणेन? जा व्हा घरात नाही. हो बाबा. प्रेम, सुनबाई गेली ना अधिक महिन्याले? हो बाबा, मोहिनी गेली ना. तू कधी चालला तर माहित नाही. त्याचा फोन आला की जाईन मी अधिक महिन्याले. आईले भ्यायची गरज नाही आहे. मुक्काम करशील ताईनं म्हटलं तर. नाही तर माणूस की नाही दिसत. जर तुझ्या सासू सासऱ्याने म्हटलं की मुक्काम करसान तू मुक्काम करून घेशील. ऐकशील नको थांबायचं. बरं बाबा. झालं मग शांत झालं? टाकून दिल्या घरात की माही काही व्हॅल्यू नाही आहे? कोण म्हणते तू या घरात व्हॅल्यू नाही आहे? या घराची करती धरती तूच आहेस. जा आराम कर. ती तब्येत खराब आहे ना. मी सध्या चालू वावरातून हात पेटून होतो. या बुड्यापायी तर माझ्या घर पुरं वाया गेलं. या बुड्यापायीच गेलं वाया घर. या घरात कोणी माझी इज्जत नाही करत, कोणी माय ऐकत नाही. माझ्या नवराच माय ऐकत नाही तर काय? मी चांगला सबक शिकू राहिली बरं ताईले. आले म्हणतात नाही आणि माय काम पुरं खराब करून दिलं.